मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी सेतूच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा सेतूच्या पोर्टलवरती लॉग इन करून घ्या. या पोर्टलवरती आल्यानंतर सर्च बारमध्ये कास्ट लिहून सर्च करा. त्यानंतर इथे SC, ST, OBC, VJNT असे वेगवेगळ्या कॅटेगरीचे ऑप्शन्स ओपन होतात. यामधून तुम्हाला ज्या कोणत्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्या ऑप्शनला सिलेक्ट करा. मी इथे कास्ट OBC सर्टिफिकेट हा ऑप्शन सिलेक्ट करतो. आता या पेजवरती इथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर असा हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार. या फॉर्ममध्ये जिथे जिथे लाल कलरचे स्टार केलेले आहेत त्याच ठिकाणी विचारलेली माहिती आपल्याला भरायची आहे. तर या फॉर्ममध्ये इथून श्री हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे ॲप्लिकंटचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाका आणि तेच नाव बाजूच्या कॉलममध्ये मराठीत टाका. त्यानंतर इथून पुन्हा श्री हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे ॲप्लिकंटच्या वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये टाका आणि तेच नाव बाजूच्या कॉलममध्ये मराठीत टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या कॉलममध्ये ॲप्लिकंटची जन्मतारीख टाका. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाका. ॲड्रेस या कॉलममध्ये ॲप्लिकंटच्या आजोबाची किंवा पणजोबाची कोतवालबुक नक्कल ज्या गावची आहे त्या गावचे नाव इथे टाका. त्यानंतर इथून जिल्हा सिलेक्ट करा आणि इथून तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर व्हिलेज या कॉलममध्ये कोतवालबुक नकलेप्रमाणेच गाव सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पिनकोड टाका आणि बाजूच्या कॉलममधून ॲप्लिकंटचा जो कोणता व्यवसाय असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट यामध्ये काही ऑप्शन्स ओपन होतात. ॲप्लिकंटला स्वतःच्या नावाची कास्ट काढायची असेल तर सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करा. मुलीसाठी काढायची असेल तर डॉटर ऑप्शन सिलेक्ट करा. मुलासाठी काढायचे असेल तर सन ऑप्शन सिलेक्ट करा. मी इथे सन हा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर इथून कुमार हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे ॲप्लिकंटच्या मुलाचं नाव इंग्लिशमध्ये टाका आणि तेच नाव बाजूच्या कॉलममध्ये मराठीत टाका. त्यानंतर या पेजला थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल यामधून कास्ट सिलेक्ट करा आणि रिलिजन या कॉलममधून धर्म सिलेक्ट करा. आता या पेजला थोडं खाली स्क्रॉल करा. इथे रिझन विचारलेलं आहे तर आपण हे कास्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कामासाठी काढणार आहोत म्हणून आपण रिझन या बॉक्समध्ये एज्युकेशन लिहिणार. त्यानंतर इथे या चौकोन बॉक्सवरती टिक मार्क करा आणि खाली दिलेल्या प्रोसीडवरती क्लिक करा. आता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. या पेजवरती क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करा. या पेजवरती आल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे डॉक्युमेंट टाईपमधून तुम्ही अपलोड करत असलेल्या डॉक्युमेंटचे नाव सिलेक्ट करा. इथे चूज फाईलवरती क्लिक करा आणि सेव्ह करून ठेवलेला डॉक्युमेंट सिलेक्ट करून त्यावरती डबल क्लिक करा. त्यानंतर ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोड व्हायला इथे थोडासा वेळ घेईल. त्यानंतर इथे डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली असा एक पॉपअप दिसतो. याला इथून ओके करा. तर इथे अशा प्रोसेसने सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत. अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे खाली दिसणार. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा. त्यानंतर इथे ॲप्लिकंटचा एक फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही इथे वेब कॅमेऱ्याने लाईव्ह फोटोसुद्धा अपलोड करू शकता किंवा पासपोर्ट फोटोसुद्धा अपलोड करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी अपलोड फोटो यावरती क्लिक करा आणि या चूज फाईलमधून फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेल्या फोटोवरती डबल क्लिक करा. त्यानंतर अपलोड फोटो यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे फेस डिटेक्टेड लिहिलेला असा एक पॉपअप दिसतो. याला ओके करा. त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. या पेजवरती आल्यानंतर इथे पे नाववरती क्लिक करा. आता या पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला गव्हर्नमेंट फी 10 रुपये, पोर्टल फी 100 रुपये, केंद्र आणि राज्य शासनाचा GST 99 रुपये असे टोटल 128 रुपये पे करायचे आहेत. पे करण्यासाठी कन्फर्म यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर सबमिट झालेल्या ॲप्लिकेशनची एक रिसिप्ट ओपन होणार. या रिसिप्टची प्रिंट काढून ठेवा. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा सेतूच्या पोर्टलवरती लॉग इन करा आणि इथे ई डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर या पेजवरती इथे या चौकोन बॉक्सला टिक मार्क करा आणि तुम्ही ज्या तारखेला ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे ती तारीख या दोन्ही कॉलममध्ये टाकून घ्या. त्यानंतर इथे अप्रूव्हल असं लिहिलेलं दिसत असेल त्यावरती टिक करा आणि डिस्प्ले ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ज्या नावाने ॲप्लिकेशन सबमिट केले आहे ते नाव दिसणार आणि डाव्या साईडला ॲप्लिकेशन नंबर दिसणार. या नंबरवरती क्लिक करा. ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करताच तुमचं कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड होणार. याला ओपन करा आणि या कास्ट सर्टिफिकेटची प्रिंट काढून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रोसेसनुसार तुम्ही सेतूच्या पोर्टलवरून कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.